तरीही आनंदी कसं राहायचं? तरीही हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपात समोर आलेला असतो. कुणाच्या आयुष्यात घरात भांडणं आहेत, कुणाला तरी आर्थिक टेन्शन आहे, कुणाला तरी नात्यांची गरज आहे, तिथं भांडणं आहेत. तरीही या मनाला आनंद ठेवण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. तरीही हा शब्द दिसायला जरी 2 अक्षराचा छोटा दिसला तरी आयुष्यात मात्र खूप मोठा कायापालट करू शकतो. मात्र या तरीला जिंकण्याचे मार्ग आपल्याकडे असतातच. ते मात्र शांतपणे ओळखता आले पाहिजे. परिस्थिती बदलू शकलो नसलो तरी दृष्टिकोन मात्र नक्कीच बदलू शकतो. आर्थिक प्रॉब्लेम असतील तर त्या गरजांना योग्य प्राधान्य देऊन आपण तो सॉल्व करू शकतो. नातेवाईक बोलत नसतील तर पुढे न करता, जास्त जा न करता त्याच्या मर्यादेत राहून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आपलं मन लहान गोष्टीमध्ये रमता आलं की मोठ्या गोष्टींनासुद्धा आपण सहज हँडल करू शकतो. सकाळचं वाचन म्हणा, एक्सरसाइज, थंड हवेत थोडेसे 2-3 मिनटाची वॉकिंग म्हणा, छोट्या गोष्टी ह्या ज्या असतात ना, फिटनेस रूटीन फॉलो करता आलं की आपली एक डायरी लिहिणं स्वतःची, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रमता आलं की आपल्या सगळ्या गोष्टी दाखवून देतात की कितीही त्रास असला तरी आपण आनंदी मात्र नक्की राहू शकतो. आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करून जीवन जगता येतं. आपल्याकडे हे आहे हा शब्द जो असतो ना, ते मनाला खूप हलका करून जातो आणि आपण त्याचाच विचार करून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.